मोबाईल समोर ठीक आहे. ओके चला. असू द्या काका म्हणा आपण लिहू दादा पहिले थांबा की त्यांना मध्ये या दादाला मध्ये घ्या जरा राजू दिसता पुढे आम्हाला ओके शंकरप्पा एक फोटो घेऊया दादा एक फोटो घेऊ फोटो इकडे बघा सगळे इकडे बघा इथं बघा इथं समोर चला ओके महाराज वर जाऊ एक मिनिट
इकडे बघा इकडे. एक मिनिट पडते. खेड जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार अधिकृत उमेदवार कामेश दिलीपराव कांबळे, त्याचबरोबर क्षेत्रपावली गणातून राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या उमेदवार राणी अजय पवार या दोन्ही राष्ट्रवादी चिन्हाच्या ह्याच्यावर घड्याळ या चिन्हाच्या ह्याच्यावर अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. हे होत असताना या ठिकाणी आम्ही समाजामध्ये जात असताना मागील कामाचा आढावा घेत असताना विकास कामावर जे आजपर्यंतचे या विभागाचे नेते शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामाचा फार मोठा झंझावत या विभागामध्ये पहिल्यापासून केलेला आहे. प्रत्येक गावामध्ये कोट्यवधीची कामं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ह्याचा धागा पकडून शनी त्याचबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे जे पुनर्वसन व मदत केंद्राचे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी त्याच पद्धतीने मंत्री झाल्यानंतर जो राष्ट्रवादी पक्षातून जे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं त्या माध्यमातून आज दोन्ही या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कामेश कांबळे आणि राणी पवार यांना दिलेली आहे. उद्या सामोरे जात असताना आज ज्या विरोधी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी मागच्या गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 2 टर्म या विभागामध्ये काढलेले असताना अद्यापही कधीही जिल्हा परिषदच्या ह्या 5 वर्षामध्ये कोणत्याही गावामध्ये संपर्क न साधता त्यांनी कोणत्याही पद्धतीचा संपर्क न करता आता इलेक्शनच्या तोंडावर ती उमेदवारी घेतलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर ज्या सुरुवातीला भूमिपुत्र म्हणून त्यांनी जे विधानसभेला वल्गना करत होते आणि त्या वल्गनाला उत्तर माझं स्पष्टपणे आज भूमिपुत्र कोण आहे दिलीप म्हणजे कामेश कांबळे हे भूमिपुत्र आहेत. त्याचबरोबर राणी पवार ही भूमिपुत्र आहेत. म्हणजे ह्या पद्धतीनं कामेश कांबळेंच्या बाबत जे वेगळ्या पद्धतीची वल्गना केली जाते परंतु विकास ज्या सत्तेमध्ये कधी म्हणजे सत्तेमध्ये नसताना परंतु स्वतः कामेश कांबळे यांनी मकरंद आबा पाटील असतील किंवा शशिकांत शिंदे असतील यांनी एखाद्या जबाबदारीने एखाद्या विकास कामाबद्दल एखाद्या गावामध्ये सांगितलं तर त्या ठिकाणी पुढं उंचीने काम करणारा आणि प्रशासनामधला अभ्यास असणारा असा उमेदवार आहे. तरी माझी आपली सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत जे कामेश कांबळे आणि पंचायत समितीच्या राणी पवार यांना बहुमतानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करत आहे. अध्यक्ष, तुम्ही निवडणुकीला 1992 सालापासून या विभागाचं मी नेतृत्व करतोय. स्वर्गीय भाऊसाहेब महाराज अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मी 92 सालापासून सलग 10 वर्ष उपसभापती म्हणून या विभागामध्ये काम केलेलं आहे. विकास हा समाजामध्ये समाजामध्ये विकासाचा ध्यास म्हणजे पहिल्यापासून आम्ही विकासाच्या ह्याच्यावरच आज समाजामध्ये मतं मागत आहोत. नेमकं तुम्ही काय विकास घडवणार आहात पुढच्या भविष्यामध्ये समाजामध्ये तरुण जी पिढी आहे या तरुण पिढीसाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि रोजगार उपलब्ध करून देत असताना गावातल्या ज्या विकास कामाच्या ज्या गरजेच्या बाबी आहेत त्या प्राधान्यानं कामेश कांबळेच्या माध्यमातून आणि राणी पवारांच्या माध्यमातून सोडवण्याचं त्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे शिंदेसाहेब आहेत, शशिकांत शिंदेसाहेब आहे, मी आहे, यांना मार्गदर्शन देऊन शनी त्या पद्धतीनं नवीन ज्या शासनाच्या काही योजना असतील, शेतकऱ्याबद्दलच्या योजना असतील किंवा गावातील महिलांच्याबद्दलच्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं या दोघांच्या माध्यमातून प्रयत्न राहील.
त्याचबरोबर आणि राज्य पातळीवरच्या ज्या काही योजना असतील ते मकरंद आबाच्या माध्यमातून विकास कामं जे मोठे बजेटमधली कामं आहेत ते आबाच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करू. आता या कृष्णा विभागामध्ये पहिलं खेड वसाहत गाव होतं. नंतरच्या काळामध्ये भाऊसाहेब महाराजांनी या ठिकाणी प्रतापसिंह नगर ज्या पद्धतीनं पहिले एस टी स्टँडच्या पाठीमागं तिथं वसाहत होती, परंतु त्यांचं पुनर्वसन हे अभयसिंहराजे भोसले यांनी कुठं केलं, प्रतापसिंह नगरमध्ये केलं. आज तुम्हाला पाहिलं असेल की शहरालगतचा भाग आहे, तो शहरालगतचा ज्या पद्धतीनं वसाहत वाढत चाललेली आहे, नोकरीच्या माध्यमातून असेल, व्यवसायाच्या माध्यमातून, तसं पाहायला गेलं तर कामेश कांबळेंची ही तिसरी पिढी की इथं कार्यरत आहे. हे पिंगळीवरून आलेलं नाही, व्यवसायाच्या माध्यमातून, आणि हे स्थानिक बरेच वर्ष या ठिकाणी कामाच्या निमित्तानं या ठिकाणी विकासनगरमध्ये स्वतःचं घर बांधून शनी या ठिकाणी तिथं स्थानिक झालेले आहेत. हे बाहेरचे उपरे उमेदवार नाहीत किंवा बाहेरून आलेले उमेदवार नाही, ह्यांचं हक्काचं मतदान या ठिकाणी आहे, स्वतःचं मतदान आहे. पुढच्या उमेदवाराचा मतदानाचा आपल्याला काय परिचय नसेल, त्यांचं मतदान नक्की कुठं आहे हे तुम्ही पहिल्यांदा तपासावं. आणि या ठिकाणी हे मूळ हे भूमिपुत्र म्हणून शनी त्यांना म्हणायला काय हरकत नाही, हे भूमिपुत्रच आहेत. भूमिपुत्र आहे म्हणून शनी जे मागच्या वेळेस समाजाने केलेली चुकी आहे ती समाजाने केलेली चुकी परत ह्यावेळेस करू नये. जे आलेलं जे हे आहे म्हणजे जे कोंढव्यावरून आलेले जे उमेदवार आहेत त्यांना परत समाजानं पाठवावं, परत त्यांच्या गावाला पाठवावं, एवढी मी आपल्याला या माध्यमातून आपल्याला विनंती करतो.